कोण आहेस तू? खरं सांग, काय काम करतोस तू? कसला प्लॅन केलायस तू? तू दिसतोस तसा नाहीयेस. माझा तुझ्यावर आधीपासूनच संशय होता. बोल, कोण आहेस तू? सांगतोस की? काकू, काकू, ह्याला आत्ताच्या आत्ता घरातून बाहेर काढ. तुला मी बोललो नव्हतो डाल में कुछ काला है? हा दिसतो तसा नाहीये. महा खतरनाक माणूस आहे हा. ह्याला हाकलो याला घरातून बाहेर आधी. चल निघ इथून, चल. झालं तुझं बोलून? आज जा, खायला ठेवले ते गिळ. प्रत्येक गोष्टीत वाईट कसं रे दिसतं तुला? जरा चांगल्या नजरेने बघायला शिक ना. अरे तुझ्या सांगण्यावरून 3-4 जणांना इथून हाकलून लावलं मी. आता त्याच्या मागे लागू नकोस तू. जा आज, थांब थांब, दर आणि जा. जरा पण त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. त्याचा स्वभाव असाच आहे. घे प्रसाद, घे तू पण. आणि नाश्ता करायला आत येतोस का इथे आणू? नाही नको, म्हणजे मी नंतर खाईन. काकू तू बस नाही 2 मिनिट. बस ग शांतपणे. बसून तुला एक गंमत दाखवतो. तू गंमत दाखव ना. तू बसून राहा ग 2 आज मिनिट. काम आहे रे, तो गेलाय 2 मिनिटं. काकू काय होणार? पण काय करतोय? बघ, तुझे डोळे जळजळतात ना, म्हणून हे आय ड्रॉप आणलंय मी. अरे पण हे डोळ्यात घातल्यानं खूप छान वाटतं. अरे 2 मिनिटं. तू पण ना. तू डोळे उघडे ठेव, मिटू नकोस. अरे बाबा, डोळे उघडेच ठेवते हो. असं बरं वाटतंय ना? छान वाटते, थंड थंड वाटतं. श्रावणी, उठ बाळा, आज जाऊन आराम कर. उठ उठ रे म्हणजे सोन्या, उठ आराम कर. हा खलनायिका करून टाकले सगळ्यांनी मला. दुसऱ्यांची बदनामी कशी करायची हे तुला चांगलंच जमतं देवयानी. काकू मी काय केलंय? सगळं करूनही नामानिराळी आहेस तू. काय करत होती तुम्हाला? तिला अशा अवस्थेमध्ये घरी आणायची? काकू तू जर तिथे असतीस ना तर तुला कळलं असतं. तुम्हाला ना फक्त निमित्त हवंय. तिच्याबद्दल एवढंच वाटत असतं ना तर तिला परक्याच्या घरी झोपवले नसतील. गोदा काकू काही परक्या आहेत आपल्यासाठी? तुमच्यासाठी नसतील, माझ्यासाठी आहेत. आपलं आपलं म्हणून नेमका कसा काटा काढायचा ते फक्त तुझ्याकडनं शिकावं. झालं ना तुमच्या मनासारखं? खुश आहात ना? झालं तर मग. माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं हीच इच्छा आहे ना तुमची? काकू, तुला खलनायिका कोणी केलं नाहीये. तू खलनायिकेसारखीच वागतेस. हो ना, मग आता कळेल ही खलनायिका कशी वागते ते. हॅलो 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 विक्रमादित्य. हा मी श्रावणी देशमुख. ओ श्रावणी देशमुख. हा मी सॉरी म्हणाल फोन केलाय. ऍक्च्युली काल जे काही झालं ते खूप नकळतपणे अनपेक्षितपणे झालं. माझ्या बहिणींमुळे ना त्या दोघी तिकडे कशा काय आल्या. मी त्यांना नव्हतं बोलवलं. मग काय मी बोलवलं होतं? ऍक्च्युली आय एम सॉरी फॉर एव्हरीथिंग. चल छोड़ ना या. रात गई बात गई. लेट मी स्लीप. आगे. हॅलो विक्रम, तू रागवला नाहीस ना माझ्यावर? ए बेबी, विक्रमादित्य राजेश शिर्के सुंदर मुलींच्या 100 चुका सुद्धा माफ करतो. थँक्यू. आपण भेटूया ना? म्हणजे ना मी तुला तसा फोन करून हॅलो हॅलो हेल त्यांनी मला माफ केलेलं आहे. यू साहित
एक रात्र घराबाहेर राहिली तर दुसऱ्यांच्या घरातल्या मुली काय घराबाहेर राहत नाहीत? त्यांच्यावर काही संस्कार नसतात? हे घे लिंबू पाणी आहे. हलकं वाटेल जरा. पण नाही, माझी श्रावणी जरा का सापडली की सगळेजण अगदी तिच्या मागे हात धुवून लागतात. घे ना. सगळ्यांनी नुसताच तमाशा मांडून ठेवलाय घरामध्ये. अगं तुझ्या बाबांनी सुद्धा काही बोलायचं बाकी ठेवलं नाही. आता बोल. मॉम, उलटी करून करून चेहरा कसा झालाय बघ तुझा. हा, तब्येत खराब झाली आहे ना? लिंबू पाणी घे, मग बरं वाटेल. मॉम लिसन, हे बघ, मी तुझं काहीही ऐकणार नाही. मी तुला स्पष्टच सांगते, या घरात तुझी काळजी ज्यांना नाही ना त्यांना काय वाटेल याची काळजी तू करू नकोस. मॉम, हे बघ, मला ना तुझं काही ऐकत बसायला अजिबात वेळ नाहीये. मला लुक टेस्टसाठी बाहेर जायचं. मला फोन आलेला. लुक टेस्ट? कुणासाठी? कुणासाठी? राजेश शिर्के चेन ऑफ रिटेल मॉलच्या मेन मॉडेलसाठी. मॉम, काहीही फायदा होणार नाही. मॉम, हे तू बोलतेस? तुझा माझ्यावर विश्वास नाहीये? तुझ्यावर विश्वास आहे ग माझा, पण तुझ्या दादूंनी काय तमाशा करून ठेवलाय ते ठाऊक आहे ना तुला? उद्या जरी तुझी निवड झाली ना तरी तुझ्या दादूंच्या पुण्याईने ते राजेश शिर्के तुला घरी पाठवतील. नॉट एट ऑल मॉम. यु नो व्हॉट, मी आता विक्रमादित्यशी फोनवर बोलले. तो माझ्यावर अजिबात रागवलेला नाहीये मॉम. आणि तो काय म्हणाला माहितीये? रात गई बात गई. वाव. मला एक कळत नाही, एवढ्या मोठ्या माणसांचा अपमान करायची काय गरज होती यांना? मिडल क्लास मेंटॅलिटीतून बाहेर पडतील तेव्हा कळतील ना यांना मोठी माणसं. यांचे ना नशीबच फुटकंय. मी तुला सांगते ना श्रावणी, जोपर्यंत आपण ह्यांच्या सोबत आहोत ना तोपर्यंत आपलं कधीच भलं होणार नाही. मॉम, म्हणूनच मी घरातून बाहेर पडायचं ठरवलंय. आणि ही त्याचीच सुरुवात आहे. तुझी स्वप्न बघून जीव तुटतो ग माझा. मॉम, जस्ट रिलॅक्स. आपली परिस्थिती आणि दादूंनी केलेला तमाशा सगळं विसरून जा. यु नो मॉम, दादू आणि श्रावणी देशमुख हे दोन्ही वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत. त्यामुळे दादूंनी काही करायचा प्रयत्न केला ना तरी मी जे ठरवलंय तेच मी करणार. आणि लक्षात ठेव, राजेश शिर्केंच्या ऍड कॅम्पेनची लीड मॉडेल मीच असणार, श्रावणी देशमुख. गॉट इट? बाय. गुणाची ग माझी श्रावती. हाय बेबी, कशी आहेस? तू हे विचारायला मला इकडे बोलवलंय? काय झालं, एवढी का जळलीस माझ्यावर? तू माझ्याशी चिटिंग केलीये. काय? मी आणि चीटिंग? हो, मोंटाजवाल्यांनी मला लुक टेस्टसाठी बोलवलं होतं, पण माझे कॉस्ट्यूम मेजरमेंट्स घेतले आणि मला परत पाठवलं. नो मेकअप, नो कॅमेरा. हाऊ डिस्गस्टिंग यार. काय सांगतेस? मेजरमेंट घेतले? काँग्रेट्स. बॉबी, तू काय म्हणतोयस? श्रावणी, तू किती नशीबवान आहेस. अगं, एवढ्या टफ कॉम्पिटिशनमध्ये शेवटच्या 15 जणांमध्ये निवड झाली तुझी, म्हणून तू अशी मेजरमेंट घेतली तुझी. आता फक्त लुक टेस्ट आणि सेलिब्रेशन. वाव बॉबी, माझी लुक टेस्ट कधी होणार? लवकरच. पण एक प्रॉब्लेम आहे, शेवटच्या 15 जणांमध्ये तुझी निवड झाल्यामुळे 10,000 रुपये द्यावे लागतील. श्रावणी, कसला विचार करतेस? आता मागे हटू नकोस. तुझ्यात आणि सेलिब्रेशनमध्ये फक्त 10,000 रुपयाचा फरक आहे. हे बघ बॉबी, मी पैसे द्यायला तयार आहे. तू काहीही कर, पण ही ऍड मला मिळायलाच हवी. हां, ठीक आहे, तू पैशाचं बघ, मी ॲडचं बघतो. ओके, बाय. काहीतरी चुकलंय बाबा. कळत नाही, पण
कुठेतरी कमी पडलो माझ्या प्रेमात. खरं तर तुम्ही माझ्यावर जे संस्कार केले तेच मी श्रावणीवर केले. तरी काय चुकलं माझं? देशमुख घराण्याला कलंक लावणारी मुलगी माझीच असं. यातून एवढं सिद्ध होतं ना की एक बाप म्हणून मी नालायक ठरलेलो आहे. मकरन, उगीच स्वतःला नालायक वगैरे म्हणू नकोस. आणि श्रावणीनेही देशमुख घराण्याला कलंक वगैरे लावलेला नाही. हो. समंजसपणे घे, समर्थपणे तोंड दे. गोष्ट समजुतीने घेण्याची नाही बाबा. माझी मुलगी असताना, तुमची नात असताना ती दारू पिऊन घरात आली. ही गोष्ट समजूतदारपणे कशी घेऊ मी? मकरन, लहान रांगणारी मुलगी असते ना, ती जमिनीवर रांगते, माती खाते, तेव्हा आपण तिला दटावतो, रागवतो, तिचं तोंड पुसतो आणि परत तिनं माती खाऊ नये म्हणून तिच्यावर लक्ष ठेवतो. आज श्रावणीचंही नेमकं तसंच झालंय. तिनं उमलत्या वयात प्रवेश केलाय. तिच्यासाठी हे जग अद्भुत आहे. म्हणजे तिच्या दारू पिण्याचं मी समर्थन करत नाही, पण एक लक्षात घे, तिला दरडावून धमकावून उपयोग नाही. त्याचा ती वेगळाच अर्थ काढेल. या वयात मुलं फार संवेदनाक्षम असतात. आज श्रावणी तुझ्यासाठी जमिनीवर रांगणारी, माती खाणारी मुलंच आहे. तरी तू तिच्यावर लक्ष ठेव, सावधपणे वाग आणि स्वतःला पहाडासारखा खंबीर ठेव. घाबरू नको जाऊस, रडू नकोस. कसला विचार करतेस? कालच्या पार्टीचा. सोड ना देऊ, हे सगळं त्या मॅड श्रावणीमुळे झालंय. असं का बोलतेस? श्रावणी आपल्यापेक्षा वेगळी आहे का? हो, आहेच वेगळी. आपण तिच्यासारखं पार्ट्यांना किंवा पब मध्ये नाही जात आणि दुसऱ्या दिवशीवर उलट्या नाही करत. काल आपण गेलोच ना. पण ती श्रावणी तिकडे तडमडायला गेली नसती तर आपण कशाला गेलो असतो? एक्झॅक्टली. म्हणजेच काय की श्रावणी आपल्यापेक्षा वेगळी नाहीये. तिच्यामुळेच तो विक्रमादित्य दादूंना आणि आपल्या देशमुख घराण्याला वाटेल ते बोलू शकला. श्रावणीच्या वागण्याचा आपल्यालाच एवढा त्रास होतोय. काकाचा कधी विचार केलायस? पण ह्याला जबाबदार ती श्रावणीच आहे ना. नाही, श्रावणीचं फक्त इतकंच चुकतं की ती काकाच्या ऐवजी काकूच्या मनासारखं वागते. वाह, ग्रेट आहेस तू. तू खरंच ग्रेट आहेस. काकूने त्या श्रावणीवरून तुझा एवढा अपमान केला तरी तू श्रावणीची बाजू कशी काय घेऊ शकतेस? श्रावणीच्या जागी तू असतीस तर? कुठे होतीस? मी तुझीच वाट बघत होते. काय झालं? मॉम, माझं फायनल 15 जणींमध्ये सिलेक्शन झालंय. काय सांगतेस का? माझं सोनं गती. मॉम, बॉबी असं म्हणाला की ज्यांचे कॉस्ट्यूम मेजरमेंट्स घेतात ना त्यांचंच फक्त सिलेक्शन होतं 15 जणींमध्ये. म्हणजे आज फक्त कपड्यांचीच मापं घेतली? अगं पण तू म्हणत होतीस काहीतरी लुक टेस्ट वगैरे. मॉम, लुक टेस्ट नंतर होणार आहे, पण एक प्रॉब्लेम आहे मॉम. आता काय? अजून 10,000 रुपये लागणार आहेत. काय? हे बघ ना मॉम, हे बघ, लिसन. आपण आधी 40,000 रुपये भरले, त्यानंतर माझं 15 जणींमध्ये सिलेक्शन झालं. बॉबी असं म्हणाला की माझ्यात आणि सक्सेसमध्ये फक्त 10,000चं अंतर आहे.
त्यानंतर फक्त सेलिब्रेशन मॉम. पण मॉम, हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा 10,000 रुपये. 10,000 ते कुठून आणायचे ते मी बघते. नमस्कार मंगलाताई, बोला काय सेवा करू. आत्ता सेवा घेवा काय नको. अहो, राजकारणात तुमच्यावानी नशीब घेऊन आलेलं दुसरं माणूस आम्ही कवा बी पाहिलंच नाही. काय गंमत करताय मंगलाताई, बोला कशी काय आठवण काढली. गंमत नाही, खरं सांगतोय आम्ही. अहो, राजकारणात रावाचं रंकन रंकाचं राव व्हायला येळ लागतो का. नक्की उलगडा करा मंगलाताई, आमचा रंक झालाय की राव. सबूर रणवीर राजे, सबूर. अहो, राजयोग तुमच्या नशिबातच आहे. माणसं खुर्चीसाठी जीव टाकत्यात, इकडे मंत्रिपदाची खुर्चीच तुमची वाट बघतीया. तुम्ही आहात कुठे, आम्ही येतो तुमच्याकडे. रणवीर राजे, एवढी घाई तुम्हासनी शोभा देत नाही. आता आम्हीच येऊ की तुम्हाला भेटाया. पर आता सावध व्हा, अशा यायला लांडग कोल टपलेलंच असत्यात. लचक तोडाया. अहो, तुमच्या शाळेच्या परकणाईशी बोलतोय आम्ही. आलंय लक्षात आमच्या. काय रणवीर, जरा तुमच्या बाजूनं पण दमानं घ्या. समजवा तुमच्या बंधू राजांना. आता कसं आहे, त्यांनी बाहेरच्या देशातलं राजकारण बघितलंय. इथलं इंडियातलं राजकारण वेगळं असतं म्हणावं. कसं. नक्कीच, तुम्ही सांगताय तर आम्ही ताक पिताना पण फुंकर घालून घोट घेऊ. तसं तुमचं बरंच काम हलकं केलंय आम्ही. त्या डीवीला काय समजवायचं ते समजवलंय. आता या उपर त्याच्या डोसक्यात नाही शिरलं तर त्याचं नशीब. काय खरं आहे तुमचं. चला ठेवू का. तुम्ही सावध मात्र राहा रणवीर. भालेराव, वैद आहे. चहा ना क्यो. आणि येलची डागाया इसरू नका. वैद आहे. हॅलो.